आपण आता उभा आहोत वार्ड क्रमांक 1 मध्ये आणि या ठिकाणी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत हे एकवटलेले आहेत। आपल्यासोबत आगरी सेनेचे देखील उपाध्यक्ष महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काका आहेत। काका काय सांगणार, कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा सुरू आहे, तुम्ही यामधून प्रमुख मानले जात आहे? वार्ड क्रमांक 1 मध्ये गेल्या इलेक्शन डिक्लेअर झाल्यावर चांगल्या प्रकारे चारही नगरसेवक आहेत ते बीजेपी, आगरी सेना आणि श्रमजीवी संघटना, शिवसेना चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत घरोघरी फिरून। आणि मुद्दा त्यांनी तेच ठेवलेला आहे की पुढे आपण काय देणार लोकांना। आपण प्रोग्रेसवर बोललं पाहिजे, आपण येणाऱ्या इन्फ्रामध्ये आपण काय देऊ शकू, चांगले रस्ते, गटर, जे मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्या कशा प्रकारे देता येईल ह्याच्यावर बोलून आणि ह्याच्यावर 5 वर्ष काम करून लोकांचं आयुष्य सुजलाम सुफलाम कसं होईल, ग्रामीण लोकांचं आयुष्य सुफलाम, आदिवासी, आगरी, कोळी, भंडारी या सगळ्याच लोकांचं आयुष्य कसं चांगल्या प्रकारे लोकांना जगता येईल ह्या दृष्टिकोनातून एज्युकेशनच्या माध्यमात काम करून त्यांना चांगलं एज्युकेशन देऊन चांगल्या प्रकारे आरोग्य व्यवस्था कशा देण्यात येतील ह्याच्यावर आपण विचार करून ती प्रोव्हाइड त्यांना करणं हे ह्या 4 लोकांची व्ह्यू राहील। हा पुढे येणाऱ्या 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे आज जसं फिरायला लागते तसं फिरायला लागणार नाही। पुढच्या वेळेला लोक येऊन सांगतील की तुम्हाला फिरायची गरज नाही, आम्ही फक्त आणि फक्त ह्या युतीला आणि कमळालाच वोटिंग करणार। अशा प्रकारे काम ह्यांच्याकडून करून घेण्याची जिम्मेदारी ही आमची राहील आणि आम्ही ते करून घेऊ। निश्चित आपल्यासोबत उमेदवार देखील आहेत। काय सांगाल, आपण श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून युतीमधून आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये कसा प्रचार सुरू आहे? नमस्कार। प्रचार एकदम आमचा जोरदार चालू आहे। महायुती म्हणून आम्ही हा प्रभाग लढवतोय। ह्या प्रभागामध्ये शहरी भाग, काही ग्रामीण भाग येतो, पण गेल्या 35 वर्ष इथल्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या खूप साऱ्या समस्या तशाच राहिल्यात। रस्त्याच्या समस्या घ्या किंवा गटाराच्या घ्या किंवा लाईटच्या, जशाच्या तशा आहेत। आता आम्ही जेव्हा गावी जातोय, जेव्हा बघतोय की पाण्याची समस्या गेल्या 35 वर्ष सोडवू शकले नाही। आम्हाला ज्यांनी काही केलं नाही त्यांच्यावर बोलायचं नाही, पण आम्हाला विकास घडवायचा आहे। पुढील 5 वर्षात हा प्रभाग टॉपला आणायचा आहे। निश्चित आपल्यासोबत काय महिला उमेदवार ताई, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहे? मी आज रिंगणात उभी आहे। सर्व लोकांची मागे कामं पडलेली अधुरी राहिल्यात, ती मला पुरी करायची आहे आणि मला तिथे जिंकून यायचं आहे। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने आज प्रचार सुरू आहे? चांगल्या पद्धतीने प्रचार सुरू आहे। खूप लोक, खूप जी आपली माणसं आहेत, आमची माणसं आहेत, ती आम्हाला साथ देतात आणि आज 6 दिवस झाले आमच्या जोडीला फिरतात प्रचारासाठी आणि तेही खूप मेहनत घेतात आमच्या जोडी। निश्चित विजयजी, तुम्ही काय सांगाल, आज वसईविरा महापालिकेचा प्रभाग क्रमांक 1 मधून जे की सर्वांचं लक्षवेधी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण आहात? नमस्कार। मगाशी दांडानी जसं सांगितलं की हा विभाग खूप मोठा आहे, ग्रामीण जास्त आहे, शहरी कमी आहे। शहरी आहे तिथे मतदान जास्त आहे, ग्रामीण आहे तिथे गल्लोगल्ली गाव भरपूर आहेत, डोंगर आहेत, डोंगर चढायचे आहेत, चढतोय आम्ही। आमच्या जोडीला आहे आई। 6 दिवस चालतायत, आम्ही एकही दिवस गाडीमध्ये प्रचार केलेला नाही आहे। घरोघरी दारोदारी जाऊन चालत फिरतोय, बघतोय आम्ही सगळ्या समस्या लोक आम्हाला सांगतायत आणि जिथे जातोय तिथे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही थांबलेलो नाही आहेत, थांबणार नाही आहेत आणि विजय हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे। निश्चित आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत। काय सांगणार, आपण प्रचारात उतरल्यात, कशा पद्धतीने? माझं नाव सुमन मलाराम वैसे आणि माझा असा विषय आहे का आमचा 4 शिटा निवडून आल्यानंतर आमच्या महिलांचा जर अत्याचार होतो, काही हे होतो, त्याच्यापासून आम्हाला जरा संरक्षण मिळेल आणि महिलांच्या हँडल डोक्यावर बसतं त्याच्यापासून पाण्यापासून आम्हाला वंचित नाही राहणार असा म्हणजे चांगल्या प्रकारे होईल ना। 4 शिटा आमच्या बहुमताने निवडून येतील एवढंच निवडतो। तुम्ही काय सांगाल, आज प्रचारात आलाय? मी प्रचारात आलेला आहोत। गेली 35 वर्ष झाली आम्ही भांडतोय महानगरपालिका, पण आमची सत्ता कधीच नाही। पण ह्या वर्षी आम्ही असं विधी केली की शिवसेना, BJP संघटना अशी आम्ही विधी केल्यानंतर यात आम्ही बहुमताने निवडून आलो पाहिजेत
आणि निवडून आल्याच्या नंतरच आम्ही सर्व कामं करू. आणि दुसरी गोष्ट काय, महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर ठोस आम्ही निर्णय घेणार आणि ती महिलांची आम्ही ठोस कामं करणार. आणि लहान पोरं 10वी 12वी पडून राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही खास विचार करणार. काय आज तुम्ही वय किती आहे तुमचं? आज प्रचारात माझी उतरलाय. 65 वय आहे, माझी 65. आणि मी संघटनेत 45 वर्ष काम करते. निश्चित आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे ज्यांनी एक मधून प्रभागमधून फॉर्म भरलेला होता, आपण फॉर्म माघार घेतलेला आहे, काय सांगाल? आम्ही इथे महायुतीचा धर्म पाळलेला आहे शिवसेनेकडून आणि शिवसेना आज महायुतीच्या जोडीला खंबीरपणे उभी आहे. आणि या प्रभागात आम्ही आहे ना आज डोर टू डोर प्रचार आजपासून आम्ही सुरू केलेला आहे आणि आमची जी ताकद आहे महायुतीची ते आम्ही ते दाखवून देणार. आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचा जो महापौर आहे तो भगवादारी महापौर बसवण्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार. आपण देखील या प्रभागातून नाराज होऊन फॉर्म भरला होता, परंतु आपण आता काही कारणास्तव हा फॉर्म माघारी घेतला आहे आणि महायुतीला सपोर्ट करताय. आज काल आमची महायुतीचे जे आमचे 4ही उमेदवार आहेत त्यांच्या जोडीला आमची सकारात्मक चर्चा झाली आणि सर्व शिवसैनिकात त्यांच्या जोडीला खंबीरपणे उभा आहे आणि शिवसेनासुद्धा त्यांच्या जोडीला उभी आहे. आम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो फक्त एक महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहे आणि यांच्या जोडीला आम्ही खंबीरपणे उभा आहे. बाकी जे काही मुद्दे आहेत विकासाचे वगैरे ते आम्ही त्यांच्या जोडीला सकारात्मक चर्चा करून आम्ही तो विषय केलेला आहे. कशा पद्धतीने आता प्रचार सुरू आहे? आता जो प्रचार जो सुरू आहे, आज 6 दिवसापासून महायुतीचा प्रचार सुरू आहे. आज शिवसेना उत्स्फूर्तपणे त्या प्रचारामध्ये उतरलेली आहे आणि डोर टू डोर आणि गावोगावी पाडोपाडी जाऊन आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार आम्ही करत आहे. निश्चितच आपल्यासोबत काही महिला देखील पदाधिकारी आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल? आज शिवसेना शिंदे गटामधून आपण फॉर्म भरला होता, परंतु फॉर्म माघार घेतलाय. हो, आम्ही माघार घेतला. आम्हाला त्याच्यावरती तोड मिळाला म्हणून आम्ही माघार घेतला. आमची कामं आम्हाला आमच्या लोकांचा विकास पाहिजे. जे आहेत उत्तर भारतीय आहेत, कुंभारपाडा, बरपाडा, गडगापाडा, इकडे रस्त्यांचे खड्डे, पाणी जेव्हा भरतो, नदी नाळे पूर्ण घरामध्ये भरतात त्यांच्या. एवढे वर्ष बहुजन विकासवाले करतच आहेत, नाही करत असं नाही, पण त्यांच्या घरोघरी जेव्हा पावसाळ्याची परिस्थिती येते तेव्हा त्या ठिकाणी कोणच म्हणजे उभं राहत नाही. मग त्यावेळेस त्या लोकांकडे पण पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे गलोगली घरोघरी जाऊन आपल्याला त्यांचे पण जे काय आहेत त्याच्याबद्दल आपल्याला वरिष्ठांपासून जे आता आहेत, विजय घरत वगैरे आहेत, मंजुलाताई आहेत, त्यांच्याकडे बसून आम्ही सगळी मागणी म्हणजे जी काय कामाची वगैरे आहे, रस्त्यांची, नाल्यांची, ते सगळं आम्हाला त्यांच्याकडून इच्छुक आहोत की आम्हाला आमची कामं झाली पाहिजेत म्हणून. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी सर्व लोकांच्या मूलभूत सुविधा लक्षात घेता महायुतीकडून प्रभाग क्रमांक 1 मधून मात्र प्रचाराची यंत्रणा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप गायकवाड, EPS मराठी, विरार.